काय बोलता, कशात सगळे? आत्ताच जस्ट लवकर निघालो आहे मी. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी जस्ट निघालो आहे. आता बघूया किती वेळ पोहोचतो. आता इथून बस तर मोस्ट ऑफ आता बघायला लागेल, कारण की बस असते 8 वाजे. आता बघूया काय सीन आहे. त्याच्यानंतर आता खाली जावं लागेल ह्याच्यासाठी, ऑटोसाठी. मग तिथून पण काल मी जस्ट निघालेलो तेव्हाच बघायला पाहिजे होतं. मोस्टली जास्ती हे होतं, लाईन खूप होती, म्हणजे ऑटो नव्हत्या मोस्ट ऑफ. तर आता चेक करूया काय सीन आहे. आता बसने गपचूप जाऊया, ते बेटर पडेल. आता बघूया. आज तर काय तसा मोस्ट ऑफ प्लॅन नाही आहे. पाऊस पण ढग जरा मोठे दिसत आहेत. आणि काल खूप पडत होता, आज माहीत नाही, कारण की संध्याकाळ परत गायब झालेला आहे. रात्री पडला होता मोस्ट ऑफ अर्धा तरी. आता सकाळ झाली तर तेव्हापासून अजून पडलेला नाही आहे. देखते क्या सीन आहे, परत पडेल की नाही पडेल माहीत नाही मोस्टली. तो बघूया. म्हणजे मी डायरेक्ट मग भांडूप स्टेशनला बोलतो. एवढं चांगलं की नशिबाने माझा मित्र, म्हणजे माझ्या पप्पांच्या मित्राचा मुलगा भेटला. त्यांनी ईश्वरनगरला सोडला. मी आता ह्याच्या इथे आहे, ईश्वरनगरचा बॅक साईडचा प्लॅटफॉर्म आहे ना, जो डायरेक्ट ह्याला जॉईन करतो, तिकडे आहे. जस्ट पोचलो आहे. आता ट्रेन कधीपर्यंत येईल माहीत नाही, तोपर्यंत आपण तिकीट काढूया. नंतर तुमच्याशी मी बोलतो. आता जस्ट मला आहे पर्यंत कितीची ट्रेन आहे काय माहीत नाही. आता बघूया वरती जाऊन दिसेल गर्दी. तुम्ही बघू शकता, ही बघा गर्दी, पुष्कळ गर्दी आहे. काय माहिती कधीपर्यंत जायला भेटते. हळूहळू जा. वाशीने नेहरू लागली आहे. 8:23ची वाशी आहे आणि 8:31ची नेहरू आहे. तर आता मोस्ट ऑफ तरी 8:31ची पकडूया, कारण की आरामात 9पर्यंत पोहोचता येईल. आणि 10 नंबरवर आहे, 10 नंबरवर चढायला पण भेटतं, आतमध्ये जाऊन बसायला पण भेटतं, किंवा डोरला उभं राहायला भेटतं. आता बघूया, नेरूच पकडूया. नेरूच बेटर पडेल 8:31ची. जाऊ दे, ह्याच्यात पूर्ण पॅक असणार 8:23च्या आपल्याकडे चांगला. त्या गर्दीत चढण्यापेक्षा खाली ट्रेनमध्ये चढूया, मस्त उभे राहूया किंवा आतमध्ये जाऊन बसूया. तुमच्याशी मी नंतर बोलतो. डायरेक्ट ऐरोली आहे बस, तिथे उभी आहे. आता बसनीच जाऊया, पटापट भेटेल पण, आणि खाली पण आहे मोस्ट ऑफ तरी बस. देखते जाऊन येऊया. खाली येते जरा पुढे पण बसता येईल. मिळते है आपको डायरेक्ट. मी संध्याकाळी बोलू किंवा ब्रेकमध्ये. मोस्ट ऑफ तरी संध्याकाळीच बोलू, कारण की जास्ती टाईम नाही भेटत. तेवढं कवर करायचं असतं, काम करायचं असतं आणि निघायचं असतं. जास्ती मी हे नाही करत, पटापट ब्रेक घेतो आणि निघून जातो. बघूया, डायरेक्ट संध्याकाळी भेटू. जस्ट निघालो आहे. बसची लाईन मजबूत आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर. खूप मजबूत लाईन आहे. माहीत नाही आता काय कसं करायचं.
बसनी जाऊया की डायरेक्ट बाहेर जाऊन ऑटो करूया विचार तोच चालू आहे. पाऊस पण भरलेला आहे मजबूत. देखते अभी क्या सीन है. बसनी गेलो तर बसनी जाऊ, बेटर पडेल. मिळते. बाय बाय. जस्ट ठाण्याला पोचलो. आता स्लो ट्रेनच्या इथे जातो आहे. कितीची ट्रेन आहे. फास्ट असेल तर फास्ट पकडून जाऊया. मी देखते आहे किती वाजताची असेल. तिथं एवढी नाही खाली मोस्टली जरा लवकरच बोलतो. पण बस भांडूप स्टेशनवरून बस भेटली पाहिजे. आणि पैशासाठी कॅरेमेल कस्टर्ड पण घ्यायचं आहे, ते घेऊया आणि मग घरी पोचू. जस्ट ट्रेन पण आली आहे. आता बघूया आतमध्ये बसून खाता येत आहे की उभं राहावं लागतं आहे. चेक करते आहे. भेटू तुम्हाला डायरेक्ट भांडूप स्टेशनला. बाय. स्टेशनला आहे जस्ट पोचलो आहे. आता मी जातो आहे बायकोसाठी माझ्या कॅरेमेल कस्टर्ड घ्यायला. तिची इच्छा आहे खूप. सकाळीच बोलली मला कॅरेमेल कस्टर्ड खायचं आहे, तर मग कॅरेमेल कस्टर्ड घेऊया. तर बसनी किंवा ऑटोनी घरी जाऊया. लवकरात लवकर पोचूया. बघूया काय भेटतं. ऑटो भेटते की बस भेटते माहीत आहे. त्याची बाय. मी आता मैत्रिणीच्या स्कूटीवर आहे. स्टॉप. आता शॉर्माजीच्या इथे जाऊ आणि कॅरेमेल कस्टर्ड घेऊ. तिला फोन केला, मला वाटलं ती इथे असेल म्हणून मी तिला कॉल केला. तर ती बोलली मी माझ्या स्टेशनलाच आहे, छत्रे घेते. ठीक आहे मग भेटूया. मग त्या आहे तिथे थांबलो होतो. तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर हिला बघितला होता तसं. आम्हाला दाखवतो. काय भेटी सध्या एकदम स्थिरमध्ये चालवते ती. तसं आपण नंतर बोलू. डायरेक्ट शॉर्माजीच्या इथे म्हणजे बोलतो मी. बाय बाय. एक कॅरेमेल कस्टर्ड दे ना. कसं आहे. हां दे. पार्सल कर. हाँ पार्सल. कस्टर्ड तो सो जाते हैं. आता फ्रंटनी बघा काय बोलते. सध्या तेव्हा ती ह्याच्यात होती. हळूहळू चालवत होतो ना आम्ही. थांबा बसलो नाही मी. हां चल. जस्ट मला ह्याच्या इथे रिलॅक्स कॉर्नर जिथे होता आपल्या भांडूपमध्ये तिथे सोडला. आणि तिने आपल्या बहिणीच्या इथे शॉपच्या इथे लावत होती. जे गाडी तिथे लावायला जाणार होती. आणि ती बोलली मी इथून लेफ्ट मारेन, तू इथून चालूच जाऊ शकतो. म्हणलं हो नक्की काही इश्यू नाही. मठात गर्दी आहे. आज लांबूनच पाया पडायला भेटेल. तर गल्लीत आहे. हे सामान घेतलं आहे. बायकोचा रिॲक्शन बघूया आपण की आता तशी तर ती बोलत होती. नंतर तिचा प्लॅन चेंज झाला. बोलली मला सॅटर्डेला हवे तर मला आता नाही खायचं, राहू दे. मी बोलले जाऊ दे आपल्या तुम्ही घेऊन जाऊया. तर मग जरा रिॲक्शन बघूया तिची. नक्की पहा काय आहे बघ. अरे बापरे फाड ना ते. बरं खाली झालंय ते. त्याला प्लेटमध्ये घ्यायचं ना. हो काय आहे तोंड बघा काय पगायलंय. हा तू खाणार आहेस म्हणजे थोडं दे तिला. रिॲक्शन दे. मुंड्या हलवते. दे तिला थोडं.